हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये केसांसाठी एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय मी तुमच्यासोबत घेऊन आले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता ही ते चायपत्ती घेतली। चायपत्ती ही सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते। जर तुमचे केस कोरडे होत असतील, तुम्हाला सिल्की शायनी चमकदार केस पाहिजे असतील, तर चायपत्तीचा असा वापर तुम्ही जरूर करा। आणि केसांची जर वाढ थांबली असेल, केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, कोणतीही समस्या तुमच्या असू द्या, त्याच्यावरती हा उपाय भरपूर फायदेमंद ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चायपत्तीचा केसांसाठी वापर कसा करायचा, वेगवेगळ्या रेमेडी ना माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत। तर बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की कोणती चायपत्ती घ्यायची, तर कोणतीही घ्या, जी तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे ना ती घ्या। असं नाही आहे की ब्रँडेड पाहिजे, कोणतीही असली तरी चालेल। आता इथे एक पातेलं घ्या। पातेल्यामध्ये तुमच्या केसाच्या हिशोबाने ना ही चायपत्ती घ्यायची, म्हणजे 4 चमच 5 चमच असं घ्या। आता मी माझे केस कमरेपर्यंत आहेत, तर त्या हिशोबाने मी 5-6 चमच इतके चायपत्ती घेतले। आता याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे। चायपत्तीमुळे केसांना आपल्या छान रंग येतो, रंग निखरतो, नैसर्गिक शाईन येते, म्हणून चायपत्ती घरामध्ये आपल्या असतेच। तर तुम्ही असा वापर काही ना काहीतरी करू शकता, वेगवेगळ्या रेमेडी बनवू शकता। किंवा तुमची केसांची वाढ थांबलेली असेल, केसांमध्ये डॅन्ड्रफ होत असेल, तुम्हाला मेहंदी भिजवून लावायची असेल, तर असं चायपत्तीचं पाणी तुम्ही जरूर करत जा। आता हे ना उकळण्यासाठी मीडियम गॅसवरती 8-10 मिनटं तरी आपण हे उकळून घ्यायचं पाणी। हे छान उकळलं ना की याच्यामध्ये आपल्याला किचनमधलंच साहित्य ॲड करायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे उकळी आली या चायपत्तीला, पूर्ण चायपत्तीचा रंग या पाण्यामध्ये उतरला पाहिजे। आता पुढचं साहित्य घ्यायचं आहे कॉफी। तर माझ्या डब्यामध्ये ना हवा लागून कॉफी ही अशी कडक झाली, तर मी पाणी घातले। कॉफी आपल्याला 1 चमचा 1.5 चमचा इतकी घ्यायची आहे। कॉफीमुळे काय होतं माहिती आहे का, केसांच्या मुळापर्यंत रक्तप्रवाह चांगला होतो। पुढचं साहित्य घ्यायचं आहे लवंग। लवंगसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर 10-12 इतकी लवंग घ्या। लवंगमुळे स्काल्पला अँटीबॅक्टेरियल प्रोटेक्शन मिळतं। ही इतकी लवंग मी घेतले। आणि आपल्याला पुढचं साहित्य घ्यायचं आहे मेथी दाणा आणि कलोंजी। आता इथे कलोंजी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही घेऊ शकता, म्हणजेच कांद्याचं बी। आता मेथी दाणा 1 ते 2 चमचा मी इतके घेणार आहे। जर तुमच्या केसांची वाढ थांबली असेल, केसामध्ये कोंडा झाला असेल, आणि कलोंजीमुळे काय होतं माहिती आहे का, केसांचा नॅचरल ब्लॅक कलर टिकून राहतो। जर कमी वयामध्ये तुमचे पांढरे केस होत असतील, तर ते काळं करण्याचं काम हे कलोंजी करत असते। हे जे सर्व साहित्य घेतलंय ना, हे नैसर्गिक आहे, याच्यामुळे कोणताही दुष्परिणाम तुमच्या केसांवरती होणार नाही आहे, तर फायदाच होणार आहे। आणि खूप सारे फायदे यांचे आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एक फायदे तुम्हाला सांगितलेत। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सविस्तर फायदे सांगितलेले आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता चायपत्तीला छान उकळी आली। आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं, तर आता 1 ग्लास पाणी होईल ना इथपर्यंत उकळवून घ्या। आता आपल्याला याच पाण्यामध्ये जी लवंग आणि मेथी दाणा घेतला आहे, तर तो ॲड करायचा। मग अशी मी कॉफीचं पाणी ॲड केलं, बोलण्याच्या ह्याच्यामध्ये राहून गेलं सांगायचं। आता यालासुद्धा छान उकळी येऊन द्यायची, म्हणजे 10 मिनटं तरी मीडियम गॅसवरती मस्त उकळी येऊन द्यायची। मेथी दाणा आणि लवंगचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे। मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ना मेथी दाणा कलोंजी जे काही घेत असेल ना, तर ते मिक्सरला फिरून घेते। आता आज मी नाही घेतलं, पण तुम्ही ते मिक्सरला फिरून जर घेतलं ना, तर आणखी फायदा आपल्याला मिळणार आहे। आज माझ्याकडे वेळ नव्हता ना, म्हणून मी हे अक्कच घेतले, पण तुम्ही फिरून घ्या, म्हणजे छान फायदा आपल्याला मिळेल। आता हे पाणी ना मी खाली उतरवून घेतलंय, थंड होऊन द्या आणि गाळून घ्यायचं। या पाण्याचे मी तुम्हाला 3 वापर आपल्या केसांसाठी दाखवणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता या पाण्याचा कलर एकदम गडद झालेला आहे, म्हणजे नॅचरल डाय जर तुम्हाला केसांना लावायचे असेल ना, तर हे पाणी तुम्ही लावू शकता। तर आता हे ना गाळून घ्यायचं, जो काही कचरा निघेल तर तो फेकून द्या, त्याचा वापर काही होणार नाही आहे। तर या पाण्याचाच वापर आज आपण 3 स्टेपमध्ये करतोय। तुम्हाला जी कोणती स्टेप करायची आहे तर ते तुम्ही करू शकता। तर हे ते पाहू शकता हे इतकं पाणी निघालं, म्हणजे 1 ग्लास इतकं पाणी हे झालेलं असेल। आता पहिली स्टेप मी तुम्हाला दाखवते। ह्यातील थोडंसं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला कोणती मेहंदी लावायची असेल, किंवा तुम्हाला आवळा पावडर, रीटा पावडर, शिकाकाई पावडर, हिबिस्कस पावडर, जी कोणती पावडर तुमच्याकडे अवेलेबल असेल ना, तर ती या पाण्यामध्ये भिजवून तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता। आता मी सुद्धा ह्या आठवड्यातील हेअर मास्क म्हणून या पाण्यामध्ये मेहंदी भिजवून मी लावणार आहे। सहसा मी मेहंदी माझ्या केसांना लावत नाही, कारण का ऑलरेडी माझी केसे
एकदम नॅचरली ब्लॅक आहेत. सहसा म्हणजे मी आतापर्यंत मेहंदी माझ्या केसांना कधीच अप्लाय केली नाही. फर्स्ट टाइम मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मेहंदी अप्लाय करताना दाखवणार आहे. नाहीतर मी आवळा पावडर, रिटा, शिककई, हिबिस्कस या पावडर मी आणून ठेवलेत किंवा मेथीदाणा पावडर. ह्या पावडरना मी असं काही ना काहीतरी होम रेमेडी करते आणि त्या केसांना अप्लाय करते, कारण का माझे केस काही पांढरी झालेली नाही आहेत आणि ऑलरेडी नॅचरल ब्लॅक कलर केसांना आहे, त्याच्यामुळे मी मेहंदी लावत नाही. पण ना रुद्राच्या पप्पाने आणून ठेवले मेहंदी त्यांच्या केसांना लावण्यासाठी, तर आज मी त्यांच्या केसांवरती ही रेमेडी ट्राय करणार आहे. तर आता मेहंदी आणलेली ती सुद्धा भिजून मी ठेवले, 15-20 मिनटं झाकण ठेवेल आणि त्याच्यानंतर केसांवरती अप्लाय करेल. चला आता तुम्हाला दुसरी स्टेप दाखवते याच पाण्याची. हे पाणी काय करायचं, एखादी स्प्रे बॉटल आपल्या घरामध्ये ना आणून ठेवायची. तर अशी एखादी घ्या. हे ऑनलाईन मी परचेस केले, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर जास्त महागसुद्धा नसते, पण हिचा फायदा खूप छान होतो. तर या स्प्रे बॉटलमध्ये हे जे आपण कॉफी, चायपत्ती, मेथीदाणा, लवंगचं पाणी बनवलं आहे, तर हे भरून ठेवायचं आणि 1 हप्ता तुम्ही तुमच्या केसांवरती हे पाणी स्प्रे करू शकता. दिवसातून 2 वेळा 3 वेळा, म्हणजे आपल्या केसांच्या मुळांना छान पोषण मिळतं. केस आपले हायड्रेट राहतात, म्हणजे जी कोरडी होतात ना या थंडीमध्ये, तर ते हायड्रेट राहतील. म्हणून तुम्ही असा हा सिरम बनवून ठेवा. याच्यामध्ये आणखी साहित्य तुम्ही ॲड करू शकता, पण मी आता किचनमधलं कमीत कमी साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही रोजमेरी घेऊ शकता किंवा जे आपले जास्वंदीची फुलं असतात ना, तर ती सुद्धा उकळण्यासाठी घालू शकता, तिचासुद्धा फायदा होतो. तर आपण इथे एक हेअर मास्क बनवला, सिरम बनवला आणि केस धुण्यासाठी या चायपत्तीच्या पाण्यामध्ये तुम्ही शॅम्पूसुद्धा घालून आपले केस वॉश करू शकता. केस धुण्यासाठी आपण हातावरती शॅम्पू घेतो आणि केस धुतो, तर तसं न करता असं वेगवेगळं काही ना काहीतरी होम रेमेडी करायची. ते पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून मग आपण आपले केस धुवायचे. खूप छान रिझल्ट मिळतो आणि ही रेमेडी तर नक्की करून बघा. सिरम तयार करून ठेवा, हेअर मास्क बनवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क जरी लावलात ना, तर खूप छान केस होतील. ज्या काही तुमच्या केसांच्या समस्या असतील ना, तर त्या दूर व्हायला लागतील. एकदा करून नाही, तर तुम्ही सतत काही ना काहीतरी होम रेमेडी करत जा. नॅचरली केस आपले ना मस्त वाढायला लागतात, सिल्की शायनी होतात, चमकदार होतात. थोडा स्वतःमध्ये पेशन्स ठेवा, रिझल्ट नक्की मिळेल. 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या केसामध्ये फरक जाणवेलच. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.